अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार भक्तांनो, बघा, आपलं बिघडलेलं भाग्य पूर्ववत करण्यासाठी, आपल्या नशिबातही जे नसेल ते प्राप्त करण्यासाठी, ज्या लोकांनी आपल्याला भयंकर त्रास दिलेला आहे त्या प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्यातून लांब करण्यासाठी आज या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलेले आहे एक अत्यंत प्रभावी उपाय। अशी एक वस्तू जी तुम्ही तुमच्या सोबत किंवा तुमच्या जवळ ठेवली तर जे लोक तुम्हाला सतत त्रास देत होते, जे लोक सतत तुमचा अपमान करत होते, जे लोक सतत तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये बाधा लावत होते, नजर लावत होते, मनस्ताप देत होते, समाजात फिरत असताना तुम्हाला सतत अपमानित करत होते, ते लोक तुमच्या आयुष्यातून दूर होतील। बऱ्याच वेळा बघा असं होतं की जेव्हा आपली प्रगती व्हायला लागते तेव्हा काही लोकांना किंवा आपल्याच जवळच्या लोकांना ते बघवत नाही। मग नजरबाधा सुरू होते, जादूटोणे सुरू होतात, तांत्रिक बाधा केल्या जातात, आपल्याला अपयश आणण्यासाठी बऱ्याच गोष्टी केल्या जातात, बऱ्याच वेळा आपल्या घरात आजारपण आणलं जातं, बऱ्याच वेळा आपल्या घरातला पैसा जाण्यासाठी आपल्या घरात बऱ्याच समस्या दिल्या जातात। बघा, आपल्याच जवळची लोक आपला घात करतात। कधी आपण ज्या म्हणजे ज्यांना आपण मित्र मानतो ते आपले शत्रू बनतात, कधी आपल्या शेजारचीच लोक आपल्याला अडून त्रास देतात, तर कधी आपल्या कुटुंबात आपल्या जवळ राहणारे जे लोक असतात ना, ती आपला विश्वासघात करतात। तुमच्याही आयुष्यात असं कोणी असेल जे सतत तुम्हाला त्रास देत असेल, अपमानित करत असेल, तुमच्याशी शत्रुत्वाने वागत असेल, सतत तुमच्याशी वाईट वागत असेल, तुम्हाला टॉर्चर करत असेल, तर त्या प्रत्येक व्यक्तीला दूर ठेवण्यासाठी, आपलं भाग्य बदलण्यासाठी, आपल्या नशिबात जी गोष्ट नसेल ती गोष्ट सुद्धा प्राप्त करून घेण्यासाठी एक अत्यंत प्रभावी मी तुम्हाला आता उपाय सांगणार आहे। जो उपाय आहे तो कुठल्याही गुरुवारच्या दिवशी करायचा आहे। शुक्ल पक्षातला गुरुवार भेटला तर उत्तम, अन्यथा कुठलाही गुरुवार। फक्त हा उपाय करत असताना मासिक धर्म नसावा किंवा सुतक काळ नसावं, सुयेर सुतक जे आहे ते नसावं, बाकी कुणीही हा उपाय करू शकतं। आता जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे हा शक्यतो आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती करायचा आहे। ब्रह्ममुहूर्तावरती जरी शक्य नाही झालं तरी तुम्हाला कमीत कमी सकाळी 9च्या आत करायचा आहे। गुरुवारी सकाळी 9च्या आत हा उपाय करायचा आहे। यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिली गोष्ट जी लागणार आहे ती म्हणजे ब्रह्मकमळाचं मूळ। बघा, ब्रह्मकमळ जे झाड आहे त्या झाडाचं एक छोटंसं मूळ, आता मिनिमम म्हणजे एक 50-60 लोकांकडे हे ब्रह्मकमळाचं झाड असतं, त्याचं एक छोटंसं मूळ तुम्हाला तोडायचं आहे। नसेल तर जे लोक नर्सरीमध्ये असतात, जिथे नर्सरी वगैरे आहे ज्यांच्या आजूबाजूला, त्यांनी नर्सरीमध्ये जा, एक 40-50 रुपयाला हे ब्रह्मकमळाचं झाड घरी घेऊन या, त्याचं छोटंसं मूळ तोडा आणि जे बाकीचं झाड आहे म्हणजे पानापासून ते झाड बनतं तर तुम्ही तुमच्या कुंडीमध्ये लावून द्या, चालेल। छोटंसं ब्रह्मकमळाच्या झाडाचं मूळ घ्यायचं आहे आणि त्याच्यासोबत एक चांदीची तार घ्यायची आहे। आता सगळ्यात पहिले काय करायचं, गुरुवारी स्वच्छ सुंदर स्नान करायचं, अंघोळ करायची, पिवळ्या रंगाचे शक्यतो वस्त्र परिधान करायचे। त्याच्यानंतर जे आपण ब्रह्मकमळाचं मूळ घेतलेलं आहे ते एका छोट्या ताटात किंवा प्लेटमध्ये आपल्या देवघराच्या समोर ठेवायचं। त्याच्यावरती एक चमचाभर पाणी घालायचं, थोडं दूध घालायचं, पुन्हा पाणी घालायचं आणि या ब्रह्मकमळाच्या मुळाला स्वच्छ स्नान घालून घ्यायचं। त्यानंतर एक लाल किंवा कुठलंही वस्त्र घ्या, त्याने ते मूळ जे आहे ते स्वच्छ पुसा। व्यवस्थित हे मूळ पुसून झालं की त्याच्यानंतर तुम्हाला चांदीची तार घ्यायची आहे। जी चांदीची तार घेतलेली आहे, छोटी मोठी जशी तुम्हाला जमेल तशी घ्या, एक 60 ते 70 रुपयाला कुठल्याही सोनारच्या दुकानात किंवा जिथे पूजेचं साहित्य मिळतं त्या दुकानात तुम्हाला सहज मिळून जाते, जी उपायांसाठीच वापरली जाते। फक्त त्यांना सांगायचं की चांदीची तार दे। आता हे मूळ जे आहे त्या मुळाला तुम्हाला ही चांदीची तार व्यवस्थित गुंडाळायची आहे। चांदीची तार व्यवस्थित गुंडाळल्यानंतर चांदीमध्ये बांधलेलं हे ब्रह्मकमळाचं मूळ तुम्हाला तुमच्या उजव्या हातात घ्यायचं आहे, आपल्या उजव्या हातात घ्यायचं आहे। उजव्या हातात घेतल्यानंतर हाताची मूठ बंद करायची आहे। ज्या व्यक्तीचा त्रास आहे, जो व्यक्ती भयंकर त्रास देत आहे त्या व्यक्तीला आपल्या आयुष्यातून दूर करण्यासाठी त्याकडे प्रार्थना करायची आहे की मला माझा शत्रू रोहन याचा खूप त्रास आहे आणि माझ्या आयुष्यातून तो दूर जावा एवढीच माझी इच्छा आहे, असं तुम्हाला म्हणायचं आहे। आणि जो मंत्र सांगते तो मंत्र म्हणायचा आहे। आता मंत्र नीट ऐका, ह्रीम
क्लीं रोहन कुरु कुरु वशाय स्वाहा. ह्रीं क्लीं रोहन कुरु कुरु वशाय स्वाहा. पुन्हा एकदा ऐका. ह्रीं क्लीं रोहन कुरु कुरु वशाय स्वाहा. आता रोहनच्या ऐवजी तुम्ही कुणाचेही नाव घ्या. ह्रीं क्लीं प्रथमेश कुरु कुरु वशाय स्वाहा. तुम्ही कुठलंही याच्याऐवजी नाव घ्यायचं आणि हा मंत्र जो आहे ना तो मंत्र 7 वेळा म्हणायचा. आता 7 वेळा मंत्र म्हटल्यानंतर आपल्या ज्या काही इच्छा असतील त्या व्यक्त करायच्या आहेत. तुम्हाला जे हवं असेल ते सुद्धा तुम्ही मागू शकता. तुमचा जो काही म्हणजे तुम्हाला जो त्रास आहे तो दूर होण्यासाठी प्रार्थना करू शकता. पैसा धन संपत्ती यासाठी प्रार्थना करू शकता. यानंतर हे जे मूळ आहे चांदीच्या तारेत बांधलेलं ते तुम्हाला एका पिवळ्या रंगाच्या कापडात ठेवायचं आहे. आता बघा बाजारामध्ये रेडीमेड पिशव्या भेटतात, त्याला नॉड असतात, त्या सहज आपण असे केल्यानंतर खोलतात आणि हे केल्यानंतर ते असे घट्ट बांधलेही जातात. तशी पिशवी भेटली तर उत्तम राहील किंवा कापड घ्या. कापड पिशवी जे काही घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आता हे ब्रह्मकमळाचं मूळ चांदीत बांधलेलं अभिमंत्रित केलेलं आहे ते टाकून द्या. इतकं करून झालं की त्याच्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा बडीसोप घालायची आहे. जी आपली खायची बडीसोप असते ही अर्धा चमचा तुम्हाला बडीसोप घालायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला त्या कापडाला गाठ मारायची आहे. कापड घेतलं असेल तर गाठ मारा. जर तुम्ही पिशवी घेतली असेल तर त्याची नॉड अशी खेचा, त्या आपोआप बंद होणार. आता ही जी पोटली आपण तयार केलेली आहे ही देवघरात एका प्लेटमध्येच ठेवून द्या. देवघरात प्लेटमध्येच पोटली ठेवा. एक वाटी घ्या आणि त्या वाटीमध्ये कापूर जाळा. छोटीशी वाटी घ्यायची, त्या छोट्याशा वाटीमध्ये कापराचं भांडं असेल ते घेतलं तरीही चालेल. त्याच्यामध्ये 5-6 कापराच्या वड्या घालायच्या. कापूर पेटवायचा. जसा कापूर पेटेल प्रज्वलित होईल तसं त्या कापरामध्ये थोडी थोडी पिवळी मोहरी घालायची. पिवळी मोहरी कापरासोबत पेटवायची आणि त्या पोटलीला ओवाळायची. आणि ओवाळत असताना ह्रीं क्लीं सर्व शत्रू नाशाय स्वाहा. 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 हा मंत्र म्हणायचा. 5 मिनिटं तरी हा मंत्र म्हणत राहायचा. पिवळी मोहरी टाकत राहायची आणि हा जो धूप आहे, धूर जो आहे कापराचा, तो त्या पोटलीला अर्पण करत राहायचा. आता 1 ते 2 तास झाले. ती पोटली तशीच तिथे ठेवायची. 1-2 तासानंतर ती पोटली तिथून उचलायची. ब्रह्मकमळ चांदीत गुंडाळलेली ही पोटली 2 तासानंतर तिथून उचलायची आणि ती आपल्यासोबत किंवा आपल्या जवळ ठेवायची. कायम आपल्यासोबत ठेवा. कमीत कमी 1.25 महिना ठेवून बघा. रात्री झोपताना ती देवघरात ठेवा. म्हणजे दिवसभर कामावर जाताय सोबत ठेवा. गृहिणी आहात तुम्ही तर तरी पण ती तुम्ही तुमच्यासोबत किंवा चांगल्या पवित्र ठिकाणी ठेवा. फक्त जेव्हा तुम्हाला झोपायचं असेल, वॉशरूमला जायचं असेल किंवा बाकीचं काही असेल, कुठे बाहेर पडायचं असेल तुम्हाला महत्त्वाच्या कामासाठी, जेव्हा तुम्ही नेऊ शकत नाही तेव्हा ती पोटली देवघरातच पवित्र ठिकाणी ठेवून द्यायची. 1.25 महिन्यामध्ये तुम्हाला धनलाभ व्हायला सुरुवात होईल. 1.25 महिन्यामध्ये तुमच्या आयुष्यातून दूर गेलेली कुठली व्यक्ती असेल ती परत येईल. 1.25 महिन्यामध्ये ज्या व्यक्तीने तुम्हाला खूप त्रास दिला होता ते प्रत्येक व्यक्ती तुमच्यापासून लांब होत जाईल, दुरावत जाईल. नजरबाधा असेल, तांत्रिक बाधा असेल, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या पूर्णपणे नष्ट होतील. सगळ्यांनाच माहिती आहे की ब्रह्मकमळ ज्यामध्ये दैवी शक्तीचा वास असतो आणि चांदीची तार ही माता लक्ष्मी, म्हणजे त्यात माता लक्ष्मीचं स्वरूप आहे. दोनही गोष्टी एकत्रित करून अभिमंत्रित करून जेव्हा तुम्ही स्वतःसोबत ठेवाल, जवळ ठेवाल, तेव्हा वाईट शक्ती त्रास देणार नाही, नकारात्मकता पोहोचणार नाही आणि जो आपला भाग्योदय आहे ना तो घडायला वेळ लागणार नाही. खूप प्रभावी उपाय आहे हा. तांत्रिक शास्त्रातला उपाय आहे. 1.25 महिन्यानंतर तुम्ही ते मूळ चांदीत चांदीत बांधलेलं आहे ते कुठल्याही ना देवाच्या मंदिरात सोडून यायचं. 1.25 महिना झाला, तुम्हाला वाटलं की माझी इच्छा पूर्ण झाली, सगळं छान झालंय, उत्तम झाले, त्यानंतर तुम्हाला जर वाटलं की आता हा उपाय बस करते, तर अशा वेळेस ते चांदीत बांधलेलं ब्रह्मकमळाचं मूळ तुम्ही कुठल्याही देवाच्या मंदिरात सोडून या. देवीचं असेल तर देवीच्या मंदिरात जा, उत्तम राहील. नसेल तर तुम्ही कुठल्याही अन्य देवांच्या मंदिरामध्ये ते सोडून येऊ शकता. खूप साधा सोपा उपाय आहे. नक्की करा आणि याचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा. श्री स्वामी समर्थ.